नमस्कार, मी सागर कारंडे आणि आपण बघताय IBN लोकमत. इथे आज मला बोलवलेलं आहे. कशाला बोलवलंय मला माहित नाहीये. सकाळपासून येऊन इथे बसलेलो आहे. चहा विचारलेला नाहीये, कोणी नाश्ता विचारलेला नाही. जेवण तर लांबचीच गोष्ट आहे. संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही हा प्रश्न आहे. इथे मी का आलोय मलाही माहित नाहीये. मी बोलू मी काय म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे? हा सर बोला ना, बिनधास्त बोला. तुमचं चॅनल आहे, तुम्ही बोलू शकता सर. नाही मी परवानगी असेल बोलतो मी. नाही सर, मी परवानगी घेणार तुमच्याकडून बोलण्यासाठी. यस, आपल्याला कळालंच असेल की आज आपल्या बरोबर कोण आहे. मला असं वाटतं या व्यक्तीची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. त्याच्या अचाटपणाचं उदाहरण आता आपण बघितलेलं आहे. म्हणजेच आज आपण गप्पा मारणार आहोत सागर कारंडेशी. नमस्कार. सर, सगळ्यांच्या वतीने हां. उत्तम चाललंय. चला हवा येऊ द्या, हो जस्ट हलका फुलकं हो आणि बाकी सगळंच काय. हो. म्हणजे कौतुक या गोष्टीचं आहे सागर, की तू ज्या पद्धतीने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारतो. मला खरंच प्रश्न पडतो, म्हणजे खास करून चला हवा येऊ द्याबद्दल मला बोलायचं आहे. या तुला सापडतात कुठे? म्हणजे तुला या दिसतात कुठे? जाताना तुझ्या आजूबाजूला असतात? हा, म्हणजे नेहमी कधी त्यांना कधी शोषून घेतोस असं काही असतं? हो, असतं ना. म्हणजे होतं की म्हणजे आपण कुठेही जातो. आता मी तुमच्या इकडे आलोय तर इथेही मला काही व्यक्तिरेखा दिसतात ज्या मी कुठेही वापरू शकतो. म्हणजे निलेश साबळे एक फार चांगलं सेन्स ऑफ ह्युमर आहे त्याला. त्याने कधीतरी बघितलेल्या गोष्टी त्याला आत्ता तो काढतो सगळ्या बाहेर, की सागर असं कर, सागर असं कर, हे ना कॅरेक्टर असं कर. आणि मग त्यात थोडं माझं मिक्स करून एक छानसं कॅरेक्टर निर्माण होतं. म्हणजे हवा येऊ द्या मधली जी बाई आहे ती फू बाय फू मध्ये एकदा करून झाली होती. म्हणजे एकदाच मी आणि भारतने एकदा बाई केलं होतं. तर ते उचललं डॉक्टरने, म्हटलं हे कर, हे ती चांगलं. कशी बोलते ती बाई, कशी बोलते? काहीतरीच काय. हा. चला ना प्लीज, मला खूप आवडतं तुमच्या बरोबर जायला, फिरायला जाऊया का? पण मला सागर याच्यावरनं विचारायचं, तू या सगळ्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारतो, थोडं तुझ्या घरात जायचंय मला. अरे बापरे. घरात मी नाही जात कधी, तुम्ही चला. मी जातोय तुझ्या. पण ही जी स्त्री भूमिका तू साकारतो, हा. या भूमिकेला घेऊन तुझ्या घरात खास करून तुझ्या सौभाग्य होती, त्यांची काय रिएक्शन असते? तू डोक्याला हात लावला त्याच्यावर कळतंय मला. नाही खरंय. म्हणजे ज्यावेळी निलेशने म्हणजे फायनल केलं की सागर ही व्यक्तिरेखा करेल, ठीक आहे. मग असं नंतर मग फोटोशूट झाले, प्रोमो सुरू झाले, प्रोमो दाखवायला सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर 1-2 एपिसोड पण झाले त्या वेशातले. त्यानंतर एक दिवस बायको खूप सिरियसली माझ्याकडे आली आणि म्हणाले की हे नका करू प्लीज. मी तुझ्याकडे म्हटलं का? अगं काम आहे ते माझं. म्हटलं असं नाही की बाई करतो म्हणून काय झालं ग. म्हटलं काम आहे, मला मजा येते. प्लीज नका करू. आजूबाजूच्या बायका मला विचारतात तुझा नवरा हे असं असं करतो, म्हणजे चांगलं करतो, चांगलं दिसतं. माझी तारीफ कोणी करत नाही, तुमचीच तारीफ जास्त करतात असं झालंय. आता ते बंद कराय. नंतर मग तिला समजावलं असं काही नाही. म्हटलं काम आहे ते, ती आता एन्जॉय करते, असं काही एवढं नाही. भारत एक दिवशी गमतीच म्हणाला, ते बरं आहे म्हणला, जर वहिनी नसल्या घरात तर हळदी कुंकू असलं तर तुलाच हळदी कुंकू लावून मोकळे होतील. हळदी कुंकू म्हणजे माझ्या कॉलनीमध्ये एक आपण साई उत्सव कसा असतो, साई उत्सव भरवतो आपण. तर तिथे लहानपणापासून मी काम करतच आलेलो आहे तिकडे, त्या स्टेजवर अगदी लहानपणापासून. अजूनही ती परंपरा तशीच चालू आहे, मुलं काम करतात. तर तिथे मला बोलवलं होतं गेस्ट म्हणून. तर आधी मग साईंचे पाय वगैरे पडलो आणि मागे वळलो तर अख्ख्या बायकांची लाईन लागली होती हळद कुंकू लावायला मला. अरे म्हटलं हे असं नका करू, आता ते साडी वगैरे आहे का? नाही ना. मग नका आता काय करू. नाही आम्हाला हळद कुंकू लावायचंच आहे, लावायचं. म्हटलं त्या शेवटी पाया पडलो. म्हटलं नका हो असं काही करू. अशी गमतीशीर सागर, मला असं वाटतं बोलायला आपल्याला कमी मिळणार आहे, कारण फोन यायला सुरुवात झाली आहे चाहत्यांची. अहमदनगरहून पहिला फोन आलेला आहे. समीर पारगावकर आपल्या सोबत आहे. समीरजी, आपला प्रश्न विचारा सागरला. हॅलो. हा बोला. हा, सागर सरांना सांगत होत, त्यांचा जो अभिनय आहे चला हवा येऊ द्यामध्ये, तो मला फार आवडतो. आणि भारत गणेशपुरे आणि त्यांची केमिस्ट्री खूपच भारी आहे. म्हणजे पहिले अशोक सराफ आणि लक्ष्मण बेर्डे जसे होते तसे आताचे भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे सर. अरे थँक्यू. खूप 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 धन्यवाद तुमचे. म्हणजे एवढ्या मोठ्या दिग्गजांबरोबर तुलना करणंच मुळात चुकीचं आहे, पण सामान्य ऑडियन्सला ते भावतं ते काम, आणि तुम्हाला आमचं काम आवडतंय हेच फार मोठं आहे. म्हणजे यापुढेही आवडत राहू अशी आम्ही कामं नक्कीच करू. पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं नवनाथ माजिरे आपल्या बरोबर आहेत. नवनाथजी, आपला प्रश्न विचारा. हो, नवनाथ माजिरे बोलतोय. हा,
सागरजी, विशालजी, नमस्कार दोघांना. नमस्कार नमस्कार. सागरजी, तुमचे चित्रपट मालिका काय आमच्या फारशा पाहण्यात नाही आल्या, बर बर. परंतु तुमचा फू बाय फूचा मंच हा आणि आता त्याला हवा येऊ द्याचा हा मंच, या दोन गोष्टी आम्ही भरपूर एन्जॉय करतो आणि केल्या. बर. या सेटवरील तुमची सर्व टीम, त्यामध्ये भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, मानसिने, कुशल बद्रिका, सर्वांचं अभिनंदन करतो. थँक्यू थँक्यू. पहिला प्रश्न असा आहे की या चित्रपट मनोरंजन क्षेत्रामध्ये वावरताना अनेक कलाकार करिअर करताना एक खडतर प्रवास करून वर येतात. हो. तर तसा एखादा कसोटीचा प्रसंग तुमच्या बाबतीत काय घडला तो शेअर करावा. आणि दुसरी गोष्ट, आपले ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं निधन झालं आता मागच्या आठवड्यात. तर त्यांच्या भेटीचा एखादा प्रसंग, त्यांनी मार्गदर्शन केलेला एखादा अनुभव सांगून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. किंवा तुझी भेट झाली होती का अमरापूरकरांशी? हा नाही, माझी भेट झाली होती म्हणजे त्यांची मुलगी एक सिनेमा करणार होती आणि त्याच्या ऑडिशनसाठी तिने मला घरी बोलवलं होतं. म्हणजे सगळंच मला सांगणार होती ती कशी असणार आहे फिल्म वगैरे. त्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि एखाद मिनिटं मी त्यांच्या बरोबर होतो. एक मिनिटं असेल फक्त. ते आले, मला हाय हॅलो केलं. ते म्हणाले भाकरी आता मला खायची आहे. मला असंच बघतच होतो मी त्यांच्याकडे. जरा थोडा डायबिटीसचा त्रास आहे त्यामुळे भाकरी खातो मी जातो. म्हटलं तुम्ही आराम करा प्लीज म्हटलं. पण तो एक म्हणजे ते गेले आणि मला लगेच ते चित्र लगेच डोळ्यासमोर उभं राहिलं. पण तो एक क्षण मी त्यांना भेटलो आणि हे माझं भाग्य समजतो की या माणसाशी ऍटलिस्ट आपण भेटलो तरी. पण सागर, तू मूळ मुंबईकर आहेस, तू थिएटर करत करत पुढे आला. त्यांनी तोही एक प्रश्न तुला विचारला की असा एखादा कसोटीचा क्षण म्हणजे जो कायम लक्षात राहील तुझ्या आयुष्यात तुला? कसोटीचं म्हणजे क्षण आत्ताही येतात. म्हणजे पहिल्यापासून स्ट्रगल होतच की. पहिल्यापासून स्ट्रगल आहे. हे सगळ्या कसोट्याच आहेत. आणि आत्ताही मी जर तुमच्या समोर आहे किंवा तुझ्याशी आपण गप्पा मारतोय, याचा अर्थ असा नाही की मी मोठा झालोय खूप. यानंतरही मला या रूम मधून बाहेर पडल्यानंतर स्ट्रगलच करायचं, त्या कसोटींना सामना करायचा. ही तुझ्यासाठी कसोटी? हो, अगदीच आहे. पुढला फोन घेऊयात. कराडवरनं प्रतीक जानुगडे आपल्या बरोबर आहे. प्रतीक, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सागर सर. नमस्कार. तर तुम्हाला एक सांगायला, तुम्ही नाना सरांचा जो आवाज काढता ना, तो आम्हाला फुबायफू मध्ये आणि तलावामध्ये छान वाटतो. नाना सरांच्या देखत तुम्ही एकदा आवाज काढला होता, तेव्हा नाना सर तुम्हाला काय म्हणले? आणि दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचे आणि भारत गणेशपुरे यांची केमिस्ट्री जुळते याबद्दल काय सांगा? म्हणजे ही फार लोकांना उत्सुकता आहे. म्हणजे नानांच्या समोर तू नानांचीच ऍक्टिंग करून दाखवली, तर नानांची रिॲक्शन काय होती प्रोग्राम संपल्यानंतरची? आणि भारत आणि तुझी केमिस्ट्री, कारण आम्हाला देखील नेहमी असा प्रश्न पडतो की तुम्हाला एकमेकाच्या डोळ्यात बघून कळत असावं की आता काय बोलायचंय. हो, म्हणजे तशी झाली. म्हणजे मला असं म्हणायचं की कुठलाही चांगला कलाकार किंवा एक कलाकार असतो ना, समोरचा आपल्याला चांगला मिळाला ना की आपलं काम जास्त उठून दिसतं. समोरचं जेवढं जास्त रिॲक्ट होत असेल किंवा समोरचं आपल्याला जास्त महत्व देत असेल ना, तर आपलं काम फार उठून दिसतं. तसा भारत आहे. भारत माझ्या आयुष्यातला आलेलं एक फार मोठं आणि चांगलं वादळ आहे. या वादळातून कधी बाहेर पडू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे तो माझी आई आहे, तो माझा बाप आहे, तो भाऊ आहे माझा, तो माझा शेजारी आहे, तो माझा शत्रू आहे. या सगळ्या गोष्टी मिसळल्यानंतर भारत तयार झाले माझ्यासाठी. म्हणजे तो मला मारतो, तो मला ओरडतो, चुकलो तर सांगतो, आणि मी चांगलं केलं तर माझ्या पाठीवर हात मारतो तो. वा, व्हेरी गुड सागर असं मला बोलतोच. जे आजकाल फार कमी होतं आपल्या मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये आपण जातो तर मोस्टली असं वा वा असं डायरेक्ट नाही होत. तर भारत म्हणजे मी काय सांगू भारत बद्दल. म्हणजे आता आमची केमिस्ट्री एवढी झाली आहे की समोरचा कधी ब्लँक होणार आहे हे कळतं आम्हाला. पुढच्या 2 वाक्यानंतर हा गप्प बसणार हे मला कळतं लगेच. तिथे तू उचलायचं, तिथे मी उचलायचं. एवढं म्हणजे आता काही करायची गरज नाही राहिली आम्हाला. आम्ही एकदा स्क्रिप्ट वाचून दोघांना एकमेकांसमोर उभं केलं तरी आम्ही करू शकतो, एवढं झालंय. नाही, कौतुक वाटतं. आणि दुसरं, नानांची रिॲक्शन काय होती म्हणजे नानांचा आवाज, ऍटलिस्ट मला त्यांचा आवाज तरी काढता येतो हे मला भाग्य समजतो. मी त्यांच्यापर्यंत पोहोचणं तर लांबचीच गोष्ट आहे. पण ज्यावेळी मी त्यांच्या समोर
म्हणजे त्यांच्या समोर जाण्याआधीच मला घामाघूम झालो होतो. मी बॅक स्टेजला सारखा घाम पुसत होतो. म्हटलं आता कसं जाऊ, आता त्यांच्या समोर त्यांचा आवाज कसा काढू आता. ते कसे रिॲक्ट होतील. बरं, काम करतानाही मी मध्ये मध्ये घाम पुसत होतो. क्या कर रहा, अरे देव, आणि मध्ये मध्ये मुद्दा असं बघत होतो त्यांच्याकडे, असं चालू होतं. पण काही नाही, नाना सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने ते अप्रिशिएट केलं. म्हणजे मुळात स्पोर्टिंगली आहेत ते. म्हणजे तू माझा आवाज का काढतो असं नाही आहेत ते. फार चांगले आहेत, फार चांगले. आम्हाला त्यांनी मार्गदर्शनही खूप चांगल्या पद्धतीने केलं. की ते केवळ नानांचा आवाज काढणं हे करिअर नाहीये माझ्यासाठी, हे मलाही माहिती आहे. पण त्यांनी बोलून नाही दाखवलंय. पण त्यांचं मत असं आहे की एका ठिकाणी अडकून बसू नका. तुमच्यात खूप आहे, तुम्ही जेवढं काढाल ना तेवढं अजून ते रित होईल आणि पुन्हा मग तुम्हाला अजून त्यात भरता येईल, मग अजून बाहेर काढता येईल. हे नानाने एक फार चांगलं वाक्य बोलले होते. ते त्या हवा योद्याच्या सेटवर ते आले होते की घरातल्या सगळ्या बरण्या भरलेल्या असतील तर आपण खूप रिलॅक्स असतो, पण एखादी बरणी मोकळी असेल ना तर त्यात गंमत आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला सगळंच येतं असं झालं तर मग संपलंच सगळं. आपल्याकडे तिचे नाही, हे झालं, हे येत नाहीये मला, मग तिकडे आपली धडपड सुरू होते. ते स्ट्रगल करतोय सध्या मी, पण नक्कीच करणार आहे यापुढे. क्या बात आहे. पुढला फोन घेऊयात. कोल्हापूरवरनं दीपक कांबळे आपल्या बरोबर आहे. दीपक जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा बोला 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 सर, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे सरांना. हा बोला. की त्यांना कोणाची नक्कल करायला आवडते? अगदी. म्हणजे तुला जर नानांव्यतिरिक्त एखादं कॅरेक्टर साकारायचं झालं, केवळ अभिनेता नाही पण दुसरं कोणतंही जे आता आहे नाहीये, ते कुठलं करायला आवडेल तुला? नाही म्हणजे त्याचा आवाज काढायला आवडेल. अभिनेत्याचं म्हणतोस का तू? हा, अभिनेता. म्हणजे तसं मला माझं जरा वेगळंच आहे. मला ती व्यक्ती आवडली तर त्याचा आवाज मला आपोआप काढता येतो. अच्छा. जर एखादी व्यक्ती नाही आवडली तर मी कितीही प्रयत्न केले तरी मला त्याचा आवाज काढता येत नाही. मला मकरंद अनासपुरे खूप आवडतात, मला भरत जाधव खूप आवडतात, म्हणून माझ्याकडून ते सहजपणे निघून जातं. अगदी. मकरंद कसे बोलतो? मकरंद सर म्हणजे आता असते तर अरे काय इथं बोलिवलंय मला, आणि तुमचं काय चाललंय दंगा नुसता, अरे ते हवा येऊ द्या, लय भारी चाललंय रे तुमचं, अरे येड लावता तुम्ही महाराष्ट्राला बाबो, असं वगैरे करतात. बरोबर, त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही माझ्यावर, किंवा मला येऊन ओरडलेत की काय रे काय चाललं, त्यांनी कधीच असं केलं नाही. रादर मी त्यांच्याबरोबर एक सिनेमा केला होता, तेव्हा त्यांनी मला खूप गोष्टी सांगितल्या ज्या मला पुढच्या आयुष्यात उपयोगाला पडतील. फक्त कामाच्याच नाही, घरी कसं राहायचं, आत्ता एवढे कमवतोयस त्याचे ते वाया कसे घालवायचे. आता 10 रुपये कमवलेस ना तर 10 रुपये खर्च कसे करायचे हेही त्यांनी मला शिकवलं. अच्छा, एक कलावंत म्हणून एक आर्थिक गणित जे जाणून घेणार. अगदी नक्कीच. म्हणजे यापुढे तुझा प्रवास कसा कर किंवा यापुढे तुला कुठे जायचंय हेही सांगतात ते. आणि मला खूप बरं वाटतं की ते मला कधीच ओरडले नाहीत. म्हणजे कधी कधी त्यांना राग येतो कुठल्या गोष्टीचा, पण ते माझ्यावर नाही रागवले, मी धन्यवाद देतो त्यांना, खरंच थँक्यू. नाही, अगदी. आपण आणखीन बोलणार आहोत खरं तर. आपल्याला वेगवेगळ्या काही गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्यात, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. खरं तर आता सागर सोबत असल्या कारणाने मलाही थोडंसं वेगवेगळं बोलण्याचं काहीतरी सुचतंय. चला हवा येऊ द्या असं म्हणत असताना चला तुमचे फोन पण येऊ द्या. एक हो म्हणजे फोन येऊ द्या. सागर, एक खास प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर, ते तुझ्याशी बोलू इच्छितात. बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मी अमरावतीवरून बोलून राहिलो. हा हॅलो. ते सागर करंजे आहे ना तिथं. हा, ते बोलले की बा ते भारत गणेशपुरी तुम्हाला स्वप्न पडलंय. म्हणजे काय स्वप्न म्हणजे पडलं मला असं विचारायचं आहे तुम्हाला. स्वप्न? हा, कुठलं स्वप्न पडलं? तुम्ही आता बोलले ना भारत गणेशपुरी मला पडलेलं स्वप्न आहे. भारत्या चल शाण्या, जरी केलंच ना तरी ओळखेन मी तुला, कळलं ना.
हे बरं आहे, हे आधीच ठरवलेलं वाटतं तुम्ही. तरी म्हटलं खास फोन म्हणतोय हा. अरे मी तुझा प्रोग्राम बघतोय मी तुझा प्रोग्राम. तुझ्याकडे वेळ आहे तेवढा बघायला? अरे भाऊ बघून राहिला का बे तू? अरे बघून राहिलो ना मी, इकडे आहे ना प्रोग्राम चालू आहे लय मजा येऊ राहिले, कौतुक करून राहिला तुझा तो. मी असं बोलून राहिलो असं म्हणाला तेव्हाच मला डाऊट आला होता की हे कोण आहे म्हटलं आता. ए भारत, पण मला तुला विचारायचंय नेमकी तुमच्या दोघांमध्ये काय केमिस्ट्री आहे की तुम्ही नुसत्या एकमेकाच्या नजरेतनं ओळखून घेता की आता काय केलं? आता आवाजातून पण ओळखतो पटकन. हीच केमिस्ट्री आमच्या दोघांच्या मध्ये की आम्ही दोघं एकमेकांना खूप ओळखतो. नुसतं असं लूक जरी दिलं तर काय म्हणायचं मी ओळखतो, तेव्हा काय म्हणायचं सागर ओळखतो. त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच गोष्टी वर्क होतात, ज्या आधी रिहर्सल नसले केल्या ना तरी वेळेवर खूप गोष्टी वर्क होतात आमच्या. त्याच्यामुळे ओके. आणि सागरला ऑल दी बेस्ट माझ्यातर्फे. कशाला रे? असंच रे, असंच आपल्याकडे आहे देऊन टाकूया ऑल दी बेस्ट. घे, सगळे लोक ऐकतात म्हणून ऑल दी बेस्ट. चल भेटू, चल आता महत्वाचे फोन येऊ दे ना. तू का फोन करतो रे? अरे मी महत्वाचा नाही तुझ्यासाठी. तू तर रोज भेटतो, कंटाळा मला. चल दुसऱ्यांचे फोन येऊ दे. ओके चला, हवा येऊ दे. चल बाय बाय बाय, हवा येऊ दे. चला आपण पुढला फोन घेऊया. योगेश कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत पुण्यावर. योगेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा बोला. नमस्कार सागर सर, दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला पण. तुमचा आम्ही कार्यक्रम प्रत्येक वेळेस पाहतो, चुकत नाही. आणि तुमची करिअरची सुरुवात ही कशी झाली? म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच ऍक्टिंगची आवड होती का? आणि सुरुवात कशी केली तुम्ही आणि यापुढे तुमचं नियोजन काय आहे? हो, म्हणजे अगदी लहानपणापासूनच मला आवड होती. म्हणजे मी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना मी करतच होतो कुठे ना कुठेतरी ऍक्टिंग. म्हणजे गणपतीमध्ये शो होतात, नाटक छोटंसं करावं लागतं, तिथे मी नाटकं करायचो जाऊन. पण नंतर मग वडील म्हणाले की आधी शिक्षण कंप्लीट करायचं. हे मला वडिलांनी बरोबर सांगितलं. तू अकॅडमी काय केलंस? म्हणजे मी इंजिनियर आहे, कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क इंजिनिअरिंग मी कम्प्लीट केलं. त्यानंतर मी जॉबही केला, पण मग ते काही रम्य ना मला मला सहन होईना. मग हा नाही, मग नंतर मग 2002 साली मी ठरवलं की आता पूर्ण वेळ त्यात काढायचा. आणि माझ्या 2002ला माझं सर्वात पहिलं व्यावसायिक नाटक गणपती बाप्पा मोरया हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक ते रंगभूमीवर आलं. तिथून मग प्रवास सुरू झाला माझा. आणि मग त्याच्या पुढे गणपती बाप्पा मोरयाच झालं. स्ट्रगल झालं म्हणजे स्ट्रगल कोणाच्या नशिबात नसतो, शेवटपर्यंत असतं. हो अगदी. आणि स्ट्रगल केलं तरच मिळेल ना पुढे. म्हणजे मजा येते मला स्ट्रगल. म्हणजे जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा असं वाटायचं की यार कधी संपणार हे सगळं आणि कधी मिळणार. पण आता मला आवडतं. एखादी गोष्ट मला नाही मिळाली ना तर मला खूप आवडतं, कारण मला माहिती आहे यार ही मिळवण्यासाठी प्रयत्न करू ना. मग एखादी गोष्ट मला नाही मिळाली, एखादी गोष्ट का असं होतंय आपल्या आयुष्यात, यार हे नाही होत आहे ते नाही होतं, तर मला आता आवडतं ते की आत्ताच होऊ दे जे काय व्हायचं. जोपर्यंत माझ्या शरीरात ताकद आहे ते सहन करण्याची, त्याला मात करण्याची, आत्ताच होऊ दे, नंतर नको. नंतर छान सुखी आयुष्य जगायचं मला, माझ्या बायको आणि मुलीसोबत, घरच्यांसोबत सगळ्या. म्हणजे आई वडिलांनी खूपच चांगली साथ दिली. म्हणजे आई वडिलांबद्दल काय बोलणार. पप्पांचं एक मला खूप आवडतं माझ्यात की ना, पप्पा माझी कधी स्तुती करत नाहीत, कधीच नाही. म्हणजे लाखो लोक येतात नाटक बघितल्यानंतर, हवा येऊ द्याचं खूप फॅन्स आहेत, खूप जण पाठीवर शाबासकी देतात, वा क्या बात आहे यार. पप्पांना येऊन सांगतात अरे तुमच्या मुलाने काय सॉलिड काम असं तसं. पण पप्पा मला कधीच फोन करून हा ते छान झालं मस्त झालं अजिबात नाही. मला जमिनीवर आणणारा तो एकमेव माणूस आहे. मला नेहमी जमिनीवर आणतो. आणि ते कदाचित मी अजून तसाच आहे तर कदाचित पप्पा त्यामागे फार मोठं कारण आहे की मला कधीच हवेत उडू देत नाहीत. ते नेहमी जमिनीवर आणतात की ती ही इथे जागा आहे ना तुझी, इथेच राहायचं. आणि करेक्ट आहे, मला फार आवडतं ते. क्या बात आहे सागर. आणखीन बोलायचं सागर आपल्याला. इथे वेळ झाली का ब्रेकची? एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IPL लोकमत. आपण सागरशी गप्पा मारतोय. सागर, मला जाता तर तुला विचारायचं आहे, तू वेगवेगळे आवाज काढतोस म्हणजे तू मिमिक्री आर्टिस्ट नाहीयेस. कारण ज्या पद्धतीने तू चला हवा येऊ द्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारतोस त्यावरनं कळतं की काय ताकदीचा तू कलाकार आहेस. याबद्दल काय सांगशील? हा, म्हणजे मला खूप जण म्हणतात की
आधी म्हणायचंय की काय तुला एवढंच येतं, फक्त तू मिमिक्रीच करू शकतोस, तू हिरोचे आवाज काढले म्हणजे मिमिक्री असं नाही. मी तर म्हणतो की जन्माला येणारा प्रत्येक माणूस मी हे सगळे मिमिक्री करत असतो. एखाद्या लहान मुलाला तू शिकवलंस ना की बे एके बे, तर तो त्याच सुरात म्हणणार, बे एके बे असंच बोलणार, बे एके बे असं नाही म्हणणार तो. म्हणजे हे काय झालं, ही मिमिक्रीच झाली. लहान मूल वडिलांवर गेलं म्हणजे तो वडिलांना लहानपणापासून बघत आलेला असतो, वडिलांच्या सहवासात राहिलेला असतो, म्हणून तो त्यांना सरळ सरळ कॉपी करतो. आपण एखादी गोष्ट लहान मुलं हे कॉपी करतं, त्याला म्हणतात मिमिक्री. सगळे मिमिक्री करतात, कोण नाही करत. एवढंच की मला थोडे काही कलाकारांचा आवाज जे सगळ्यांना येतात. पण हे आवाज येतात कुठून तुझे? हा, ते एक गंमत आहे. मला लहानपणापासून आवाजांशी खेळायला खूप आवडतं. मी कार्टून फिल्म्स बघतो, मी दिवसभर कार्टून फिल्म्स बघतो. कार्टून नेटवर्क, पोगो हे माझे आवडते चॅनल आणि मी ते बघतो. मुलीला चांगली कंपनी मिळते. अगदी अगदी मुलीला मुलीला कंपनी मिळते. म्हणून मी शोधतच असतो वेगळा आवाज कुठे कानावर पडतो का, हा कुठून आवाज काढला असेल, अरे हा नाकातून काढलाय, हा घशातून काढलाय, हा बेंबीच्या देठातून काढलाय. हे सगळं मला खूप आवडतं. म्हणजे टॉम अँड जेरी मध्ये आवाज नाही येत, पण टॉम अँड जेरी मध्ये हे पण मला आवाज भयंकर आवडतं. मला आवाजांशी खेळायला खूप आवडतं. माझं नाटक सुरू आहे हलकं फुलकं नावाचं. त्यातही मी वेगवेगळे 6 रोल करतो ना, तर त्यातही मी प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळा आवाज दिलेला आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर एवढं वेगळं वाटतं ना, एक वेगळ्या आवाजात बोलतोय, एक वेगळ्या नंतर येणारा वेगळ्याच आवाजात बोलतोय, नंतर येणारा बेसमध्येच बोलतोय, नंतर नाकातच बोलतोय. असे खूप 6 कॅरेक्टर वेगवेगळ्या पद्धतीने उभं करता आलेत आणि ते लोकांना फार आवडतंय ते नाटक माझं. टचवूड चांगला रिस्पॉन्स आहे आणि आता लवकरच 100 प्रयोग पूर्ण होतील त्याचे. त्याच्याकरता तुला खूप खूप शुभेच्छा. हो, आणि हवा येऊद्यामध्ये करतो ना तेव्हा त्यात निलेशचा खूप मोठा वाटा असतो. निलेश जेव्हा एखादा कॅरेक्टर मला समजून सांगतो ना की सागर हे असं, म्हणजे पोस्टमन केला बरं, ती आत्ता लोकांना एक बाई आवडते जी ऑडियन्स मध्ये बसलेले आक्षेप घेत असते सगळे, तर ते हे निलेशच्या डोक्यातून आलेले. तू तालमीला ये कधी आमच्याकडे, आमची एक दिवस आधी तालीम असते ना, आमच्याकडे ये, तू बघ काय तालीम काय प्रकार असतो ना. तो निलेश ते चिठ्ठ्यांवर लिहून आणलेलं असतं त्याने स्क्रिप्ट. म्हणजे टोल नाका असतो ना, टोल नाक्यावर रिसीट देतात ना, ते रिसीटच्या मागच्या साईडला त्याने ते स्क्रिप्ट लिहून आणलेलं असतं, हे घ्या, हे बोला. अरे म्हटलं हे काय, अशी खूप धमाल. आणि तीच धमाल लोकांना स्टेजवर बघायला मिळते. अशीच धमाल तुम्ही करत राहा सागर. जाता जाता एक आमच्या सगळ्यांकडनं तुला फरमाईश आहे. मला असं वाटतं ऑडियन्सच्या मनात ते असेल आता प्रेक्षकांच्या, नानांचा आवाज. अरे नको, मी आता मला जाहीर करावं लागेल, बस झालं नानांसमोर केलं, बस झालं. नाना सेटवरती आलेले हा, चला हवा येऊ द्यायच्या. आणि मग काय कशा पद्धतीने काय रे चाललंय ना व्यवस्थित सगळं, हा असंच चालू द्या. मग एका ठिकाणी अडकून बसू नका, कळलं का. म्हणजे कलाकाराने कसं ओतून द्यायचं असतं सगळं. टचअप तुम्हाला थोडं नाही, टचअप हे चाल, टचअप कसला करतो, चल नाही चाल. काय असतं टचअप, काय असतं गोरं दिसणं, काही अभिनेत्याचं काम आहे ते का गोरं दिसणं, काम करणं आवश्यक आहे कलाकाराने. कड कसलं कड, काय कड्याने काय होणार आहे, कड नाही घातलंस तर काय अभिनय करता येणार नाहीये तुला, करता येणारच आहे तुला. त्यामुळे कड घातलं काय, टचअप केलं काही फरक पडत नाही, कळलं का. सागर बापरे, सॉरी नाना, अरे खूप खूप धन्यवाद. मजा आली तुझ्यावर गप्पा मारताना, आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि असाच आनंद आम्हाला देत राहा. तुला खूप शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. आज सागरशी गप्पा मारल्यानंतर टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.